बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी वाली येथे प्रभाग क्रमांक 20 मधील उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉर्नर सभा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टोला मारलाय। नालासोपारा येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरार परिसरामध्ये विमानतळ उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या सुरुवातीलाच माईकमधून शिट्टीचा आवाज आला होता, त्यामुळे वसई विरारमध्ये शिट्टीच वाजत असल्याचं सांगितलंय। वाली येथील कॉर्नर सभेत एका कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या जागेसाठी गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोझर फिरवला जाईल अशी खंत व्यक्त केली। यावेळी बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी विमानतळ उभारण्यासाठी 2000 एकर जमीन लागेल, जमीन आहे कुठे असा सवाल केलाय। त्यांचं सुरू राहू दे असं सांगत मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेमध्ये सुरुवातीला आपली शिट्टी वाजत होती असंही सांगितलं। पाहूया बघूया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर काय म्हणाले ते। पाणी भरतं 7-7 फूट पाणी भरते, त्याच्यामुळे गाड्या ग्राउंड फ्लोअर सगळं जाते। त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं आम्हाला सहकार्य केलं तर खूप आभारी आहे। आता तुमच्या परीने काय रोड वगैरे वाढवला तर, आणि गटर एक मेन म्हणजे क्लीन झाले पाहिजेत, त्याच्यात पाणी गेलं तर आमच्याकडे पाणी तुंबण्याचा चान्सच नाही ना। मला आठवण कर, इंजिनियरना पाठवतो काय मार्ग काढता येईल कोपण्या पावसाच्या अगोदर। लोक हुशार आहेत, आजपर्यंत कुठे स्वार्थ साधला आणखी नंतर काय पलटी मारली हे लोकांना कळते। लोकांना यांची जागा दाखवतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।